आहे चालेल. ठेवू का? हो हो. नाही नाही आता काही नाही, फक्त त्यांनी आता मीटिंगसाठी कॉल केला. मेल आला की आता कनेक्ट व्हा आणि अपडेट द्या. म्हटलं ठीक आहे, दिला अपडेट. नो अपडेट. हां ठीक आहे, चालेल चालेल. ठीक आहे मग ठेवतो मी. बोलूयात. येस येस, हॅव अ गुड डे. येस येस, मेरी क्रिसमस. या. ओमकार कुठे गेला? ओमकार तुम्ही होतात ना आता इथे? नोटबुक आहे का? बाकी नाही आलं कोणी? संदीप वगैरे नाही आलं? युगंधरा कधी येणार त्या? ऑनलाईन पण करत नाही ना त्या. बोलून बघा तुम्ही. हां हॅलो हॅलो. हां म्हटलं परत कॉलचं हे आलं आहे, मेसेज आला आहे. हां नाही, 3 पर्यंत दिला आहे मी टाईम, बघू त्याच्यानंतर आला तर ठीक. चालेल चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. येस ठीक आहे. काल आपण एक सिम्पल कोड बघितला. काय कुठे गेले होते? तुम्ही ऑफलाईन काय येत नाही? ऑफलाईन काय येत नाही? ऑफलाईन सर मला शिफ्ट करायला शिफ्ट व्हायला लागलं. कुठे राहता तुम्ही? या राजकोटनगर नाही कुठं? ते 260 किलोमीटर तुम्ही राजगुरुनगरला राहता? इथून आतमध्ये थोडेसे राजगुरुनगर, नारायणगावच्या इकडे. अलीकडे थोडं. तुम्ही आज तिकडनं आले का? नाही आता मी लाईव्ह प्रोजेक्टसाठी आहे ना इकडे एक रूमवर एक मंथसाठी आहे का? ओके ठीक आहे. बरं, लाईव्ह प्रोजेक्ट तुम्ही का ऑनलाईनच दिलं का इंटरव्ह्यू वगैरे? नाही आपण आले होते का? काय विचारलं होतं? पॅटर्नबद्दल ना. हां हां लिहिलं आहे का तुम्ही? हां लिहून ठेवलं आहे का? नाही नाही लिहून गुड. लिस्टबद्दल विचारलं होतं, हां. रिवर्स करायची. हां. पुन्हा ते नाही का स्टारचा पॅटर्न. ॲस्ट्रिक्स. हां हां तो मिडलपासून हळू- करायला हळू. हवा. अच्छा ओके. ते काही Got it. जमलं नाही मला. हां लेफ्टपासून केला असता. हां वाईल लूप लागेल त्याला. हां मी सर्व सर दोन तीन पायथनच विचारलं का? नाही SQL बद्दल विचारलं होतं. हो का? हो. गुड. आणि जेवढ्याने इंटरव्ह्यू दिले सगळ्यांना सिलेक्ट केलं का? निम्मी केले. अच्छा, आणि काय शिकवतं आहे मग? आता तेच गीट Git, दोन Git. दिवस झाले. प्रोजेक्टबद्दल काहीच सांगितलं नाही का? प्रोजेक्ट बद्दल विचारलंच नाही. विचारा ना प्रोजेक्ट कुठला आहे. कारण त्यांनी काय सांगितलं. तसं तर मग माझ्या 12 रेपोजिटरीज आहे. मी देतो तुम्हाला, त्याच्यावर करा तुम्ही. ओके ठीक आहे, चलो मुव्हिंग अहेड. काल आपण काय केलं NN मध्ये? एक सिम्पल कोड बघितला, करेक्ट? एक मिनटं. नाही, आज थोडं तुम्हाला लिखाण कामच आहे.
तुम्ही काय लिहित असता? काय माझी वर्जन इम्पॉर्टंट वाटले ते कुठे सांगितलं. काय 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 इम्पॉर्टंट वाटलं? मी न्यूरल नेटवर्क काय विचारणार ना, प्रॉपर टेक्निकल डेफिनेशन ना. आणि मी न्यूरल नेटवर्क्समध्ये काय विचारणार हे पण कॉम्पोनंट्स विचारणार त्याचे. नंतर काय ॲक्टिवेशन फंक्शन्स विचारणार. कुठलं ॲक्टिवेशन फंक्शन? ठीक आहे, चलो ते विचारणार. ठीक आहे. आता श्रद्धा, काल आम्ही लाईक कपिल सरांसोबत पण डिस्कस केलं काल बराच वेळ. कपिल सर माहीत आहे ना, बराच वेळ डिस्कस केला. तर एकच लाईक राईट नाव एकच गोष्ट आहे की मॉक इंटरव्ह्यू कंटिन्यू. तुम्हाला मी इथे किती दिले तुम्ही याला, जेमिनायला किंवा ChatGPTला, परप्लेक्सिटीला? नाही ना, हे एवढं आता नाही आहे वेळ. म्हणजे जस्ट अ सजेशन, तुम्हाला करायचं करा, काही प्रॉब्लेम नाही. आता तुमचं होत असेल लिहून लिहून, बट आता ते पेपर नाही आहे. थोडक्यात कळतं का तुम्हाला? ते पेपर नाही आहे. पेपर नाही आहे कारण मूवी बघतोय का? नाही मग नीट बस ना बाळा. ते पेपर्स नाही आहे, तर मग तुम्हाला लिहून काहीच होणार. तर जेवढं बोलाल ना तेवढं आहे. ते सरांनी काल त्यांचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स सांगितले, ज्यांनी आता 1-1 वर्षाचे घेतले ना, ज्यांना 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर त्यांचे इंटरव्ह्यू झाले डेटा सायन्ससाठी त्यांच्या कंपनीत XPOला. त्यांनी तेच सांगितलं की आय मीन आम्ही फक्त कम्युनिकेशनवर घेतलं म्हणे आणि काय काम केलं आहे लास्ट थिंग. मग आता त्यातले असे पण होते जे आम्हाला कळलं, असं नाही की आम्हाला समजत नाही, की कुठे ना कुठे काही ना काही एक्सपिरियन्स देऊन आले. तर मग पण ओनली थिंग इज की त्यांचे प्रोजेक्ट खूप स्ट्रॉंग होते. मग आम्ही प्रोजेक्टवरच क्वेश्चन केले. आणि कम्युनिकेशन म्हणजे लिटरली 1-1 वर्षाच्या एक्सपिरियन्सला म्हणजे आम्ही म्हटलं सर तुम्ही विचारलं काय किंवा म्हटलं काय अजून, कारण की सरच होता इंटरव्ह्यू घेतला, सरांनीच घेतले डेटा सायन्सचे. म्हटलं मग सरचं सांगा म्हटलं फ्रेशर, पण त्यांच्या कंपनीत थोडं आहे फ्रेशर पण आहे, बट मग ते खूप असे निघतात, अचानक निघतात ते. म्हणून त्यांनी सांगितलं सिम्पल विचारतात म्हणे फ्रेशरला. अगेन देवर लाईक म्हटलं सर डीप लर्निंग म्हणे AI ML जरी असेल तरी मग MLवरतीच विचारतात, डीप लर्निंगवर काहीच नाही. म्हणजे असे विचारले तर व्हॉट आर न्यूरल नेटवर्क्स, किती टाईप्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स, कॉम्पोनंट्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स अँड त्याचे रेग्युलायझेशन टेक्निक्स. तर मग रेग्युलायझेशन टेक्निक्स त्याचसाठी म्हटलं जर इम्पॉर्टंट आहे तर मग ते लिहिलेलंच बरं. ठीक आहे. तर काल काल मी तुम्हाला एक जो आपला एरर आलेला, एरर म्हणण्यापेक्षा किंवा काल आपण जेव्हा अरे यार नाही आहे का कोणाचं? अस्मा ते द्या ना. तुमच्याकडे नाही आहे का? आत्ता आहे चार्जिंग आहे का? हो काय काय लिहिता जरा तुम्ही तोवर. ब्लॉकचेन फर्स्ट 2-3 पेजेस काय कामाचं नाही. मग पुढे घेऊन खूप असं हे लिहिलं आहे, एका खाली एक पाहिजे होतं, लिहिलं बरोबर आहे बट
दा एवढं नका करू खरंच. याच्याने तुमचं अजून डोक्याचं हे होईल. खरंच सांगतोय, एवढं करूच नका. मी तुम्हाला खूप आधीच बोललो की ते याला लागा, मॉक इंटरव्ह्यू द्यायला लागा त्याला. त्याच्याने इतकी तुमची बोलायची किती गोष्टी होऊन जातात. त्याच्याने तुमचं कम्युनिकेशन सुधारतंय, त्यात तुम्हाला करेक्ट रिस्पॉन्स येतोय, त्यात कशाला काय चुकतंय ते कळतंय, बरोबर ना. तुमचं काय चुकलं, लेटचे तुम्ही जर एक आन्सर केलं, त्यात तुम्ही कितपत करेक्ट सांगितलं, काय चुकलं, ते सगळं कळतंय. तर ते सर्व मग एका याच्यात कळेल ना. सिम्पल ना. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी म्हणून सांगतो, तुम्ही पण हनुमान आजपासूनच मॉक इंटरव्ह्यू ChatGPTला द्यायला सुरुवात करा. मी सांगितलं ना मी कसं द्यायचं. सिम्पल. तुमचं जे रेझ्युमे अपलोड करा, कंपनीज अपलोड करा, पोझिशन्स अपलोड करा. ठीक आहे. तुमचं इयर ऑफ एक्सपिरियन्स तसं दिलेलंच आहे, काय नाहीच आहे काही. काय क्वेश्चन विचारता येईल, कसे क्वेश्चन विचारतील, स्टार्ट टेकिंग माय इंटरव्ह्यू. रोज 10 क्वेश्चन किंवा तुमचे जे आहे रोज तुम्ही ठरवून घ्या की मला एवढे क्वेश्चन, लगेच पहिल्या दिवशीच 20 नका घेऊ. ठीक आहे, 10 घ्या. 10 क्वेश्चनपैकी तुमचे किती करेक्ट आले. आता इथे किती करेक्ट आले नाही, कितपत करेक्ट आले असं असतं. कितपत करेक्ट येत आहे की तुम्ही 10पैकी तुम्ही 10 बरोबर, 10चे 10 क्वेश्चन तुम्हाला माहिती, बट तुम्हाला सांगता नाही येते. त्याचीच तर प्रॅक्टिस आहे इंटरव्ह्यू. आणि तुम्ही आता आज 10 केले, आज तुमचा स्कोअर बघा काय आला, की रेट मी म्हणजे किती माझ्या आजच्या इंटरव्ह्यूवर 100%पैकी किती % चान्सेस आहे माझे सिलेक्ट व्हायचे. मग दर दुसऱ्या दिवशी परत सेम. आता मग क्वेश्चन्स चेंज करा, किंवा मग दुसऱ्या दिवशी काय करा, त्याच क्वेश्चन्सचे आता जे रेक्टिफाईड आन्सर त्यांनी करेक्ट आन्सर करून दिलेले आहे तुम्हाला खालती, तर मग ते एकदा तुम्ही तुमच्या ते नोट करा, ते काय आन्सर्स आहे, काय क्वेश्चन आहे. नाही, नवीन बुक बनवा. मी पण तसंच केलेलं. ते क्वेश्चन्स बनवा, त्याची एक नोटबुक बनवा. त्याच्याने काय होईल, एकाच वेळेस तुमच्या 10 टॉपिक्सची रिव्हिजन सोबत होईल. ते सगळं क्लस्टर होणार नाही. आणि एवढं डीप विचारत नाही. वी आर नॉट सॉल्विंग पेपर्स, वी आर गिविंग इंटरव्ह्यू वेअर प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन इज इम्पॉर्टंट अँड कन्सेप्ट्स आर इम्पॉर्टंट, नॉट दिस थिओरी. सो उद्यापासनं ट्राय करा. उद्याचं मी आता रोज प्रत्येकाला स्कोअर विचारत जाईल. तुमचा काय स्कोअर आहे आजचा? ओके, 40%. मग तेच जे क्वेश्चन चुकले त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस केली, जे आन्सर आले ते प्रॅक्टिस करा. कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. मॉक इंटरव्ह्यू नेक्स्ट डे नवीन 10 क्वेश्चन. मग स्कोअर किती आला? ओके, 42%. तुमचा किती आला? ओके, 50 आला. याच्याने इंग्लिश कम्युनिकेशनला तुम्हाला दुसरं कुठे काही करायची गरज नाही. बोलून पण होऊन जाईल. याच्याने फक्त लिहत जाल, काहीच होणार नाही. श्रद्धा, मी शेवटचं सांगतोय, याच्यानंतर सांगणार नाही. सांगत पण नाही, सजेशन देतोय. प्रत्येक सब्जेक्ट टू चॉईस तुमचं होऊ शकतं त्याच्याने. बट कदाचित असं याच्याने मला फायदा झाला, अजून माझ्यासारख्या खूप लोकांना फायदा झाला याच्याने. तर मग तुम्हाला काय नाही होऊ शकत. असो, चलो. काय केलं आपण काल? ANN. ठीक आहे, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स. आपण पहिल्या दिवशीचे कॉम्पोनंट्स बघितले, काल कॉम्पोनंट्स अजून डिटेलमध्ये बघितले. ठीक आहे, काल आपण एक क्वेश्चन सॉल्व केला. तर त्या क्वेश्चनमध्ये काय होतं, लेट्स से. ठीक आहे, ANN मध्ये काय होतं काल आपलं? ओके, तर मी तुम्हाला काल मॅपिंग का मॅचिंग बोललेलो की मॅचिंग होते का नाही. सो आय वॉजंट लाईक, काल मी शुअर नव्हतो, तर आज जस्ट चेक्ड इट की याच्यामध्ये मॅपिंग होत नाही. मॅपिंग म्हणजे काय, की असं नाही की 10, 90, 75 वुड बी फॉर 1. हे आपण त्याला रॉ डेटा दिलेला आहे. डीप लर्निंगमध्ये रॉ डेटा जातो नेहमी. कळलं का? त्याच्यावरनं तो फक्त शिकतो तर पॅटर्न्सवरनं, प्री डिफाईन्ड लेबल्सवरनं नाही. कशावरनं शिकतो? पॅटर्न्सवरनं. ठीक आहे, याच्यात आपल्याला EDA वगैरे काही करावं नाही लागत. जर तुम्ही नीट व्यवस्थित बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला फीचर्स इंजिनिअरिंग करावं लागते, फीचर स्केलिंग करावं लागते. ठीक आहे, या सगळ्यांना एक पर्टिक्युलर स्केलमध्ये आणणं. ठीक आहे, तर हे सगळं करावं लागतं. सो दॅट वॉज आय वॉन्टेड टू से की काल आपण जे चेक केलं ते तसं नाही आहे. आणि एपॉक वाढवावं लागतात, कमी नाही करावं लागत. जेवढे एपॉक जास्त तेवढं तो नीट समजेल, जेवढा डेटा जास्त तेवढं नीट समजेल. ॲज कम्पेअर्ड टू मशीन लर्निंग, डीप लर्निंग रिक्वायर्स अ लॉट ऑफ डेटा ट्रेन. कारण की इथे काही प्रीडिफाईंड लेबल्स नाही आहे. कारण की मशीन लर्निंगमध्ये आपण मॅन्युअली चेक करायचो की हे टाकून आउटपुट बरोबर येतं आहे का, चेक करायचो ना आपण. बट इथे तसं नाही आहे, बिकॉज इट लर्न्स फ्रॉम पॅटर्न्स. सो इथे आपल्याला खूप जास्त रॉ डेटा लागेल. जेवढा जास्त रॉ डेटा, जेवढं जास्त तो पॅटर्न्स बघेल तेवढं जास्त शिकेल. जेवढं जास्त एपॉक वाढतील तेवढं जास्त तो अजून स्मार्ट होईल. ठीक आहे,
तर त्याच्यामध्ये पण इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स होते, बट देअर वॉज समथिंग कॉल्ड रेग्युलायझेशन. सगळ्यांनी नोटबुक आणली आहे? चला, हे एका फ्लो म्हणून नीट एक मस्त फ्लो देतो, त्याचाच फ्लोनी लक्षात ठेवा. जसं आपण पहिल्या दिवशी काय केलं, आर्किटेक्चर बघितलं, ठीक आहे. नेक्स्ट डे काल आपण कंपोनंट्स वगैरे बघितले आणि सिम्पल कोड बघितला. आता आपल्याला जो प्रॉब्लेम आला, ठीक आहे, आता याची आपल्याला हे वाढवायची, लाईक रेग्युलायझेशन टेक्निक्स. रेग्युलायझेशन कशासाठी? ओव्हर फिटिंग, अंडर फिटिंग असे जर कंडिशन्स आल्या, जर आपल्याला ॲक्युरेसी वाढवायची, त्यासाठी आपल्याला रेग्युलायझेशन टेक्निक्स लागतील. तर डीप लर्निंगमध्ये रेग्युलायझेशन टेक्निक्स कशा वर्क होता ते वन बाय वन ते समजून घेऊ. त्यानंतर त्या कशा इम्प्लिमेंट होता ते बघू. कळलं काय करायचं आहे आज? समजलं? कळलं का ओमकार? कालची एक गोष्ट कळली की याच्यामध्ये वी डोंट मॅप एनीथिंग. मॅप म्हणजे काय? या फीचरला हे एक, या फीचरचं हे एक. तसं नसतं. ते कंटिन्यू खूप वेगळ्या पॅटर्न्सला, म्हणजे हे जाऊन याला पण शिकेल, हे जाऊन याला पण शिकेल. दॅट्स वाय द हिडन लेयर्स मूव्ह लाईक दॅट. कळलं का? बरोबर ना? आपण दाखवलं होतं एक फॉर एक्झाम्पल असं, कुठे गेला? कालचंच असेल इथं कुठे, नाही का? हे बघा, काय मॅपिंग होते अशी, कळली का? म्हणून मग ते एकच गोष्ट एका याला जात नाही, इट गोज फॉर एव्हरीथिंग. ठीक आहे, करेक्ट. ठीक आहे, म्हणजे एक बघितलं वन टू मेनी रिलेशन आहे जर नीट बघितलं तर. हे बघा ना, एक सगळ्यांना जातोय. तर त्या गोष्टीमुळे वी डोंट मॅप इट, म्हणजे त्याला काही लेबल नसतं. लाईक असं आपल्या कार, आपण काय करायचो, प्रेडिक्ट करत होतो कारचं सेल, की किती मध्ये जाऊ शकते ही कार. तर आपण ते बघत होतो, आठवतं? तर आपण त्यासाठी काय करायचो, स्टार्टिंगला चेक करायला डायरेक्ट जसे जे इनपुट आहे ते टाकून बघायचो आणि फायनली डायरेक्ट आपण प्रेडिक्ट करायचो. ठीक आहे, बट हिअर इट डझंट वर्क लाईक दॅट. कारण की तिथे रो कॉलम डेटा होते आणि इथे आपण कशामध्ये घेतो, मॅट्रिक्स किंवा ॲरेमध्ये घेतो. नेहमी हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या भाषेत, तुमच्या नोटबुकमध्ये. हे लक्षात राहत नाही. वन ऑफ द डिफरन्स बिटवीन मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग. माझ्याकडे दिलेलं आहे. तर म्हणून या गोष्टी मी दुपारी आपण लेक्चर ठेवत नाही. काय दिलं प्रेम? चला चल. फाईल, ठीक आहे. काल आपल्याला काय इश्यू आलेला, ठीक आहे, हे प्रेडिक्ट करत नव्हतं बिकॉज आपण जे लाईक डेटा जो गेला होता, डेटा कमी होता. सेकंड थिंग, एपॉक्स खूप कमी होते. एपॉक्सची रेंज खूप असते जेव्हा आपण ट्रेन करतो. तर एपॉक काय म्हणजे कळालं असेल काय, जेव्हा एक पूर्ण कंप्लीट न्यूरल नेटवर्कचं आर्किटेक्चर एका न्यूरॉनसाठी कंप्लीट होतं. ठीक आहे, दॅट इज अ कंप्लीट एपॉक. ठीक आहे.
नेक्स्ट आपण बघूयात आता रेग्युलरायझेशन टेक्निक्स. तर सगळ्यात पहिले ओव्हर फिटिंग. तुम्हाला काय वाटतं ओव्हर फिटिंग अंडर फिटिंग याच्यामध्ये होऊ शकते का? होऊ शकते. ओव्हर फिटिंग म्हणजे काय प्रेम? टेस्टिंगला ट्रेनिंग आणि टेस्टिंगमध्ये डेटा किंवा ट्रेनिंगला डेटा आहे ना तो वर्क बरोबर करतो, टेस्टिंगला डेटा वर्क बरोबर. मॉडेल लर्न्स टू वेल फ्रॉम ट्रेनिंग डेटा आणि टेस्टिंग डेटावरती त्याची ॲक्युरेसी कमी असते. ठीक आहे. तर मग त्याला आपण काय म्हणतो, ते कंडिशनला कुठली होते, ती ओव्हर फिटिंगची कंडिशन येते. अंडर फिटिंगची काय कमी होतो. ठीक आहे. आता ह्या दोघांना प्रिव्हेंट करण्यासाठी आपण रेग्युलरायझेशन टेक्निक्स वापरतो. टाका टाईटर. हे एवढं लक्षात ठेवलं तर परत रेग्युलरायझेशन लक्षात ठेवायची गरज नाही डीप लर्निंगमध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट होती की ओव्हर फिटिंग का होते ते कळलं, की ओव्हर फिटिंग काय असतं कळलं. बट डीप लर्निंगमध्ये ओव्हर फिटिंग का होते, दिस कॅन बी वन ऑफ द क्वेश्चन आस्क्ड व्हेरी इम्पॉर्टंटली, की काय डीप लर्निंगमध्ये ओव्हर फिटिंग करते. सगळ्यात जास्त टू मेनी न्यूरॉन्स किंवा सेकंडली खूप जास्त लेयर्स फॉर्म होत आहे. तर ह्या दोन गोष्टींनी ओव्हर फिटिंग होऊ शकते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर डेटा कमी असेल आणि एपॉक खूप असतील, Too many neurons layer. न्यूरॉन अँड लेयर्स. सेकंड, जर डेटा कमी आणि एपॉक जास्त, कमी आणि एपॉक जास्त. डेटा कमी म्हणजे काय, कालचीच कंडिशन आपली, करेक्ट. डेटा कमी आणि एपॉक जास्त, त्याने पण काय होतं ओव्हरफिटिंग. तिसरी काय, स्मॉल डेटा सेट, की जर असलंच डेटा सेट कमी तर. ठीक आहे. आणि चौथी काय, आपल्या पूर्ण न्यूरल नेटवर्कमध्ये आपण कुठे रेग्युलरायझेशन टेक्निक्स यूज नाही केल्या आहे. तर दीज आर द 4 मेन इम्पॉर्टंट थिंग्स वाय रेग्युलरायझेशन वाय ओव्हरफिटिंग हॅपन्स इन डीप लर्निंग. वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर युअर इंटरव्ह्यू. हां, की कुठलेच रेग्युलरायझेशन टेक्निक्स आपण यूज नाही केल्या आहेत ओव्हरफिट आपल्या न्यूरल नेटवर्कमध्ये. तर त्यामुळे काय होतं, आपले ओव्हरफिटिंग होतात. ठीक आहे. कळलं की कशामुळे होतं, काय होतं ओव्हरफिटिंग. ठीक आहे. काय ओव्हरफिटिंग आणि कशामुळे होतं डीप लर्निंगमध्ये, हे विचारतील डीप लर्निंगला. ठीक आहे. जर डेटा सायन्सच्या पोझिशनला गेलात तर मग डीप लर्निंग जर सांगितलं, तुम्ही काय प्रोजेक्ट केलं आहे, आपण करणारच आहे प्रोजेक्ट केला आहे आपण काय डीप लर्निंगवर, तर मग तुम्हाला विचारते की रेग्युलरायझेशन टेक्निक्स का केल्या, कशामुळे तुमचं मॉडेल ओव्हरफिट झालं, आणि याच्यामध्ये ओव्हरफिटिंग खूप इझिली होते. ठीक आहे. मग नो रेग्युलरायझेशन टेक्निक्स आपण लिहिल्या, तर अशा कुठल्या रेग्युलरायझेशन टेक्निक्स आहेत ज्या हेल्प करतात. तर सगळ्यात पहिल्या वेळेस येतं L1 L2. काय L1 L2 एक एक समजून घेऊयात. तर सगळ्यात पहिले L1 काय करतं, लॉस फंक्शन जो आहे त्याला नीट लक्ष ठेवा. लॉस फंक्शन जो आहे त्याला वेट ॲड करतं. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा फीचर जर तुमचा जो आपण वेट आहे त्याच्यात काही इम्पॉर्टंट फीचर नाही आहे लेअरमध्ये, तर त्याला तो डायरेक्ट 0 करून टाकतो. ठीक आहे. कळलं. आणि जर असेल, जर इम्पॉर्टंट फीचर असेल तो तसला तसा ठेवतो. हे करतो L1. काय करतो, लॉस फंक्शनला वेट्स ॲड करतो आणि जर वेट्स लाईन करून नसेल तर 0 करतो. ठीक आहे. ड्रॉप करत नाही, 0 करतो. 0 इंटरव्ह्यूमध्ये ड्रॉप ऐकलं तुम्ही, 0 करतो. त्यांनी लगेच करेक्ट होऊन सांगितलं की इट डझंट ड्रॉप, इट मेक्स इट 0. ड्रॉप केला तर ते पूर्ण स्ट्रक्चर चुकेल ना. जर डायरेक्ट ड्रॉपच केला स्ट्रक्चर चुकेल ना. तर काय करतं, 0 करतं. कोण करतं, L1. ओके. टेक्निकल टर्म्स, इट ॲड्स द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ वेट टू द लॉस फंक्शन. ठीक आहे. फोर्सेस वेट्स टू एक्झॅक्टली बिकम 0. कळलं काय, ते त्यानंतर लिहून घ्या. जास्त होते. सर परत सांगता का L1 आणि L2?
नाही L2 नाही सांगितलं मी अजून, L1च सांगतोय. L2 नंतर सांगतो. हो सर L1 हां. L1च. L1 काय करतं, जे तुमचे इम्पॉर्टंट फीचर्स आहे, ठीक आहे, ते तसे ठेवतं किंवा आणि जे अनइम्पॉर्टंट फीचर्स आहेत त्यांचं काय करतं, 0 बनवतं त्यांना. फीचर्स नाही, वेट बरं का, वेट. आता वेट्स काय, वजन कसलं, फॉर्म्युला काय आहे वेटचा, नॉट वेटचा बट एंटायर फॉर्म्युला काय येतो, x1 इंटू इनपुट इंटू वेट प्लस बायस. गुड ओमकार, कळलं का. L1 असं सांगा, L1 प्रॅक्टिकली. डेफिनेशन नका सांगायचं, डेफिनेशन सांगायला गेलं कदाचित तुम्हाला पण समजणार नाही तुम्ही काय सांगताय, ठीक आहे, आणि प्रॅक्टिकली पण ते समोरच्याला पण नीट समजणार नाही, ठीक आहे. असं सांगितलं तर असं वाटेल ओके कन्सेप्ट क्लिअर आहे, ठीक आहे. कुठे यूज होतं L1, आय मीन कधी, जेव्हा हाय डायमेन्शनल डेटा आहे आणि जेव्हा आपल्याकडे खूप जास्त फीचर्स आहे त्या पॉईंटला आपण L1 रेग्युलरायझेशन वापरतो. कधी, हाय डायमेन्शनल डेटा म्हणजेच काय, हाय डायमेन्शनल. का बरं आता डायमेन्शनलिटीबद्दल बोलतोय, कारण की आपण कशामध्ये डेटा घेतोय, ॲरेमध्ये, म्हणून डायमेन्शनलिटी बोलतो. ॲरे 1D 2D 3D असतं डेटा असेल दॅट पॉईंट इन टाईम टू हँडल ओव्हरफिटिंग विल यूज L1. कळलं का. कधी हाय डायमेन्शनल डेटा. आणि दुसरं काय बोललो मी, वेन वी हॅव टू मेनी फीचर्स. कळलं कशी, आता डोक्यात बसेल का हे, कळलं का, की कशामुळे ओव्हरफिटिंग होते ते आपण लिहिलं. त्याला प्रिव्हेंट कसं करायचं, रेग्युलरायझेशन लिहिलं. रेग्युलरायझेशनमध्ये कोणत्या टेक्निक्स आहेत, पहिले ती येते L1 L2, त्यातली आपण पहिली लिहिली ही L1. ती काय आहे आणि कधी वापरायची, काय आहे कशी वापरायची ते आपण याच्यातच बघू, आणि कधी वापरायची. इझी लक्षात राहील आता L1 डीप लर्निंगमध्ये. नेक्स्ट लेट्स मूव्ह टू L2. लिहिलं का, नीट लिहिलं ना, काही नाही ना. L2 काय करतं, ॲड्स द स्क्वेअर ऑफ वेट टू द लॉस फंक्शन. थोडक्यात काय करतं माहिती आहे का, हे जर खूप लार्ज वेट्स असेल ना, खूप लार्ज, ठीक आहे, खूपच जास्त, त्यांना पेनल्टी देतं. ॲड स्क्वेअर ऑफ वेट्स टू द लॉस फंक्शन. ठीक आहे, हा वेट्सला, अनइम्पॉर्टंट वेट्सला 0 करत नाही. काय करतो, डज नॉट मेक इट 0. ठीक आहे, मग काय करतो हा, जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ना त्यांना बाकी लेयर्सला हे देतो. कळलं, स्प्रेड इम्पॉर्टंट फीचर्स अक्रॉस द एंटायर आर्किटेक्चर. इनपुट फीचर्सला स्प्रेड करतो, ठीक आहे. L2 मध्ये काय असतं माहिती का, मोस्टली स्मॉल वेट्स जे आहेत ना ते प्रेफर होतात. काय होतं, स्मॉल वेट्स आर प्रेफर्ड. आता L2 कधी वापरायचं, कधी काय वाटतं तुम्हाला. आता आपण याच्यावरनं लिहिलं आहे, याच्यावरनं सांगा काय वाटतं, याच्यात पण लिहिलं मी. इम्पॉर्टंट फीचर्स जास्त. करेक्ट. जेव्हा सगळेच नॉट इम्पॉर्टंट फीचर्स असतील, जेव्हा सगळेच फीचर्स आपले इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. मला एक सांगा, हे कधी काम येईल, जेव्हा तुम्हाला फेस बघायचं आहे. खूप मस्त एक्झाम्पल आहे, फेस, आपण फेस अनलॉक करतो ना तेव्हा सगळे फीचर्स इम्पॉर्टंट असतात, त्याच्यामध्ये ओव्हरफिटिंग होऊ शकते. करेक्ट, तर कळलं का, त्याचं एक एक्झाम्पल देऊन ठेवा तुम्ही जर द्यायचंच असले तर तुम्हाला. कधी वापरता कळलं श्वेता आता. ओके, ठीक आहे. काय काय बघितलं आता, L1 L2. सेकंड थिंग इज ड्रॉपआउट्स. काय असतं, आता हे काय आहे ड्रॉपआउट्स, अगेन इट्स अ रेग्युलरायझेशन टेक्निक इटसेल्फ. एक ड्रॉपआउटच्या आधी एक सांगून देऊ का, एक आहे मला इलॅस्टिक नेट म्हणून. काय असतं, ड्रॉपआउटच्या आधी एक लिहून ठेवा, इलॅस्टिक नेटच म्हणतात ना. काय असतं,
L1 आणि L2चा एक नेट व्हॅल्यू किती येते ती एक. जर आपण दोघी वापरल्या ना प्रिव्हेन्शन टेक्निक्स आपल्या टर्ममध्ये वापरल्या तर पुढे जर वापरल्या ना तर त्यांचं इलॅस्टिक नेट काय होतं, आय मीन दॅट इज कॉल्ड इलॅस्टिक नेट. जर कोणी विचारलाच तर L1 आणि L2चा एक नेट अमाऊंट किती येते कळलं का? इलॅस्टिक नेट मायनस करून किती नेट येतोय समजलं? ठीक आहे. नेक्स्ट येतं ड्रॉपआउट्स. ड्रॉपआउट्स काय असतात? काय वाटतं ड्रॉपआउट? अगेन इट्स अ रेग्युलरायझेशन टेक्निक. डीप लर्निंगच्या रेग्युलरायझेशन टेक्निक्स विचारलं तर पहिली L1 L2, दुसरी ड्रॉपआउट. ठीक आहे. ड्रॉपआउट पण डिटेलमध्ये. ड्रॉपआउट्स काय असतात? जे अननेसेसरी न्यूरॉन्स ॲक्टिवेट आहेत ना त्याला डिॲक्टिवेट करतात. किंवा एक असं म्हणतं एक लिहायचं म्हटलं तर रँडमली डिॲक्टिवेट न्यूरॉन्स, ज्यांचं काही म्हणजे त्यांचा वेटेड सम जे जो फॉर्म्युला म्हणतो त्याच्यात काही एक एवढे इम्पॉर्टंट फीचर्स ते देत नाही आहे. रँडमली डिॲक्टिवेट न्यूरॉन्स. हा काय करतो? इट प्रिव्हेंट्स डिपेंड काय लिहिलंय तुम्ही? Dropout is a regularization technique used in deep learning to prevent overfitting by randomly disabling or dropping neurons during training. बरोबर का? हेच मी एकदम. पण आता हे तुम्हाला लक्षात राहील का? हा हा असं लक्षात राहील असं? हां दोन्ही लक्षात राहील का? मेन समजलं ना काय आहे नक्की. ते नाही चालत ना इंटरव्ह्यूला. सिनारिओ बेस्ड क्वेश्चन विचारता. ह्या पॉईंटला तुम्ही काय करणार, तर मग त्यासाठी असंच करावं लागेल. तर आता तुम्हाला रेग्युलरायझेशन टेक्निक लक्षात राहतं का? की ओके डीप लर्निंग म्हणजे तुमचं राहत असेल बट म्हणजे आमचं ते माझी ते ह्युमन टेंडन्सी तसं लक्षात राहत नाही. सो सिम्पली तुम्हाला पहिल्या दिवशीपासून मी तुम्हाला मॅप म्हणायचो की असं लिहून ठेव की याच्या खाली काय, याच्या खाली काय, याच्या खाली काय, याच्या खाली काय. मग त्याच्यातला कशावर पण क्वेश्चन विचारला ना मग आपल्यासमोर तो पेज ओपन होतो. जसं आता तुम्हाला डीप लर्निंगच्या रेग्युलरायझेशनवर काही जरी ओपन झालं तुम्हाला हा पेज ओपन होऊन जाईल लगेच. काय L1 L2, L1मध्ये काय होतं, L2मध्ये काय होतं, L1 कशामुळे होतो, L2 कशामुळे होतो. त्याच्यानंतर ड्रॉपआउट काय असतं की रँडमली जे न्यूरॉन्स ॲक्टिवेट आहे त्यांना कमी करतो. बट आता मग इथे वाचायचं म्हटलं तर काय आपण मग पूर्ण लक्षात ठेवा की इट इज अ रेग्युलरायझेशन टेक्निक टू प्रिव्हेंट ओव्हर फिटिंग इन डीप लर्निंग. असं एका ब्रांच खाली राहील. ठीक आहे, कळलं? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कुठली आहे? लिहिली का? लिहिली असेल ना? नाही? रेग्युलरायझेशन टेक्निक म्हणून असं सांगू, म्हणून असं लिहायचं. नेक्स्ट इज दोन झाल्या. तिसरी आहे अर्ली स्टॉपिंग. आपलं जर व्हॅलिडेशन स्कोअर वाढतोय तर जे ऑल दिस आपली जी ट्रेनिंगची जर टाईम आहे ठीक आहे तो ट्रेनिंग टाईम स्टॉप करतो. जर आपला व्हॅलिडेशन स्कोअर किंवा लॉस फंक्शन जो वाढत चालला आहे तर आपलं जर ट्रेनिंग आहे इट स्टॉप्स ट्रेनिंग युअर डेटा सेट. सो दॅट इज कॉल्ड अर्ली स्टॉपिंग. त्याच्यानं काय होतं तुमचा टाईम पण सेव्ह होतो. ठीक आहे, म्हणजे मॉडेल जर जास्त ओव्हरफिट होतोय ठीक आहे तर एक पॉईंटपर्यंत की जिथपर्यंत डेटा आपल्याला गरज आहे तिथपर्यंत तो ट्रेंड होईल, नंतर स्टॉप, अर्ली स्टॉपिंग. किंवा मग नॉट तिथपर्यंत बट एक पर्टिक्युलर इंटरवलला लेट्स से तुम्ही त्याचे पूर्ण रनिंग रेट चालू आहे त्याचा पूर्ण लेट्स से 500वरती त्याचं चालू आहे ठीक आहे. पण 500 तुम्ही सेट केला आहे पण तो 400लाच ओव्हरफिट 400 नंतरच ओव्हरफिट करायला लागला आहे. ठीक आहे. अर्ली स्टॉपिंग म्हणजे काय 400लाच नाही मी 300लाच सेफ साईड. आता तुम्हाला थोडी कळणार आहे 400ला ॲक्च्युअल होतोय का ओव्हरफिट वगैरे. डायरेक्टली आपण काय करू शकतो त्याला 250, 300 किंवा 350ला आपण वी कॅन स्टॉप द ट्रेनिंग. So that is one of the thing to prevent overfitting. This is called early stopping. समजलं? तुमच्या शब्दात लिहा. आणि कारण तुमच्या शब्दात का सांगतोय तुमच्या शब्दातच तुम्हाला सांगायचं आहे तिथे. ओंकार पटकन लाव.
सेकंडमध्ये लावा. हे काढ काढ. काय झालं? हां 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 बस. नाही नाही एकदम मध्ये. हां सोड. बस घेऊनच गेलं. एकदा सांगता का आपली stop? मी कसं सांगितलं अर्ली स्टॉपिंग काय करतो, तुमचं जो ट्रेनिंग आहे, आपण जो ट्रेन करतो ना, ट्रेनिंग पिरियड देतो ना, तर ट्रेनिंग पिरियड जेव्हा ओव्हरफिट व्हायला लागतो डेटा एका पॉईंटला, त्याच्या आधीच आपण त्याला स्टॉप करून देतो. जसं फॉर एक्झाम्पल 500 आपण सेट केलं आहे, ठीक आहे. रेग्युलायझेशन आपण हायपर पॅरामीटर्स लर्निंग रेट आपण सेट करू शकतो, ठीक आहे. 500 सेट केलं आहे, 400पर्यंत एक पॉईंट झाला की 400 नंतर तो एक ओव्हरफिटिंग व्हायला लागलं डेटाची, ठीक आहे. अर्ली स्टॉपिंग काय, विल डायरेक्टली क्लोज इट टू लाईक 250 किंवा सॉरी नॉट 250, 300-350लाच आपण त्याला स्टॉप करून देऊ, ठीक आहे. जेणेकरून प्रिव्हेंट होईल ओव्हरफिटिंग. कळलं का? अर्ली स्टॉपिंग इझी, सिम्पल. ओके, मुव्हिंग अहेड. किती झाले? L1 L2. ओके, ड्रॉप आउट, अर्ली स्टॉपिंग. चौथा आहे बॅच नॉर्मलायझेशन. नॉर्मलाइज करणं म्हणजे काय? याचे तुम्हाला चॅट GPT गुगलवरती खूप इंटरेस्टिंग डेफिनेशन्स मिळून जातील, बट आता तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. बॅच नॉर्मलायझेशन. बॅच नॉर्मलायझेशन म्हणजे काय? आपण ती जी बॅच साईज पाठवतो ना ट्रेनिंगसाठी, ती एका लिमिटमध्ये पाठवायची. ओके, करेक्ट, ठीक आहे. त्यालाच बॅच साईजच्या तुम्ही नेक्स्ट पण देऊ शकता किंवा त्याला अल्टरनेट पण देऊ शकता किंवा नेक्स्टच द्या, डेटा स्केलिंग. त्याच्यामध्ये आपण वापरतो मिन मॅक्स किंवा स्टँडर्ड स्केलर. कशासाठी? जी आपण नाही बॅचमध्ये पण लिहू शकतो, बॅचच्या बाजूला. बॅचमध्ये काय नॉर्मलाइज, आपण नॉर्मलाइज म्हणजे काय, एका पर्टिक्युलर स्केलमध्ये नेतो, ठीक आहे. एका स्केलमध्ये आणतो ना आपण आपलं जे इनपुट आहे त्याला. त्याच्याने काय होतं, सेम मशीन लर्निंगमध्ये पण ही ॲनालॉगी वर्क करायची. काय, जर एका स्केलमध्ये आणलं आपण तर मॉडेलला अजून नीट कळतं. सेम वी कॅन डू इट हिअर. जर आपला 2D मॅट्रिक्स आहे, जशी कालची होती 75, 80, 85 वगैरे, त्यालाच आपण एका पर्टिक्युलर स्केलमध्ये आणलं असतं तर काय, अजून मॉडेलला अजून नीट कळलं असतं, त्याच्याने ओव्हरफिटिंग कमी झाली असती. सेम ॲनालॉगी यू कॅन से फॉर डेटा स्केलिंग. स्केलिंगमध्ये काय, मिन मॅक्स स्केलर, स्टँडर्ड स्केलर, हे पण काय करताय, एका पर्टिक्युलर स्केलमध्ये आपला मॉडेल आणताय. कशाला? यांना, हे जे आहे बघा, हे 260, 45. कळलं? हे आहेत झाल्या तुमच्या 4 ते 5 गोष्टी. आता उद्या जर तुम्हाला डीप लर्निंगवर क्वेश्चन विचारला, स्टार्टिंग विथ व्हॉट इज डीप लर्निंग, देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग, टेल व्हॉट आर द आर्किटेक्चर ऑफ what are the तुम्ही सांगितलं डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स. व्हॉट इज अ न्यूरल नेटवर्क, what are the different types of neural networks, what are the different components of neural networks, and let's say you are training a machine learning model, sorry deep learning model, असा क्वेश्चन मी विचारू शकतो. let's say you are training a deep learning model and you are seeing that your data is been overfit, okay? There is a condition of overfitting. How will you handle it? अंडरफिटिंग पण होतं, ऑफकोर्स होते अंडरफिटिंग पण मग ते पण लाईक डायरेक्ट डेटा ऑग्युमेंटेशन वी कॅन डायरेक्टली म्हणजे तसंच डेटा एक त्याच स्केलचा डेटा परत घ्यायचा, दुसऱ्या डेटावरती ट्राय करायचं. बट डेटा ऑग्युमेंटेशन तेवढं प्रॉपरली वर्क नाही करत जेवढ्या या 5 गोष्टी करतात, ठीक आहे. जर तुम्हाला रेग्युलायझेशन विचारलं, एक प्रॉपर रेग्युलायझेशन टेक्निक विचारलं त्याला, तर एकदा बघून घ्या आपण. चला लक्षात घ्या. काय बोलला तुम्ही? कोर्समध्ये तर नव्हती बाबा त्या डिप्लोमाचं. बोललो नाही, क्रिएट कॉपीज द एक्झिस्टिंग डेटा, तशाच सारखा दुसरा डेटा. लक्षात होतं माझं तेवढं. लाईक फ्लिपिंग, रोटेटिंग, चेंजिंग कलर्स ऑफ इमेज टू इम्प्रूव्ह मॉडेल परफॉर्मन्स, प्रिव्हेंट ओव्हरफिटिंग अँड एनहान्स रेग्युलायझेशन, क्रिएटिंग मॉडिफाईड कॉपीज ऑफ एक्झिस्टिंग डेटा. बोललो ना मी, त्याच्यासारखाच दुसरा डेटा. एवढं लक्षात होतं माझं थोडंफार तरी. ऐकलं होतं मी, बट
अगेन यू कॅन राईट इट डाऊन इफ यू वॉन्ट, बट तसं दिस इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. ठीक आहे. आर्टिफिशियली एक्सपांड अ डेटा सेट बाय क्रिएटिंग मॉडिफाईड कॉपिंग ऑफ एक्झिस्टिंग डेटा, म्हणजे त्याच्यासारखाच दुसरा डेटा तिथे टाकणं, हेच बोललो ना मी तुम्हाला आत्ता बोलताना. आमची टेस्ट होती ना, हां. तिथे विचारलेली. ऑग्युमेंटेशन काय विचारलं त्याचं, काय होतं? फिटिंग टेक्निक्स कोणकोणत्या आहेत, त्यातलं ओळखायला लागली चुकीची कोणती आहे, जी नाही आहे. जी नाही आहे. काय ऑप्शन काय होते? अर्ली स्टॉपिंग, ड्रॉपआउट, इन्क्रीज मॉडेल डेप्थ विदाउट चेंजिंग एनिथिंग एल्स आणि डेटा ऑग्युमेंटेशन. कुठली नाही आहे? ऑप्शन काय काय होते? अर्ली स्टॉपिंग, हां. ड्रॉपआउट, इन्क्रीज मॉडेल डेप्थ विदाउट चेंजिंग एनिथिंग एल्स आणि डेटा ऑग्युमेंटेशन. मी तर डेटा इन्क्रीज मॉडेल डेप्थ केलं असतं म्हणजे जर करायचं म्हटलं, कारण की 2 तर मला माहिती आहे ते येऊच शकत नाही. ऑग्युमेंटेशन ऐकण्यात होतं माझं, की म्हणजे नॉट एक्झॅक्टली नाही, असंच लिहून ठेवलेलं मी कुठेतरी की हे रेग्युलायझेशन टेक्निक आहे, पण ऑग्युमेंटेशनचं मी एवढं लक्षात ठेवलेलं की डेटाला कॉपी करतं ते ट्रेन करण्यासाठी. पण हां, ती ओव्हरफिटिंग टेक्निक आहे दॅट आय वॉजंट शुअर अबाउट, की ती एक ओव्हरफिटिंग एवढं माहिती. ऑग्युमेंटेशन असं लक्षात ठेवलं की ते सेम डेटा आय मीन दुसऱ्या डेटाला तिथे ठेवतं. हां, असंच बोललो मी, बरोबर आहे. लक्षात होतं माझं, लक्षात नव्हतं माझं थोडंफार. आय रिमेंबर्ड इट, वाचलेलं आहे. म्हणून मग असं वेगळं लिहायचं, असं एका खाली एक लिहिलं ना लगेच लक्षात राहून जातं की याचे टेक्निक्स हे आहेत. समजलं? ठीक आहे. जर मी तुम्हाला व्हॉट आर द रेग्युलायझेशन टेक्निक्स इन डीप लर्निंग, यू हॅव द आन्सर इन फ्रंट ऑफ युअर सेल्फ. त्यातली मग एखादी तुम्ही सांगायला लागले तर सगळे काय सांगता, L1 L2 तुम्ही एवढं सांगा. यातली कुठली एक्सप्लेन करायची म्हटली तर तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकाल. कराल का आता एक्सप्लेन? ठीक आहे. आता हे सगळे एका रूफ अंडर एका पेजवर पाहिजे पूर्ण आहे. तुमचं कसं ब्लँक पेज आहे, त्या ब्लँक पेजवरती ANN रेग्युलायझेशन टेक्निक्स. आता तुमच्या टर्म्समध्ये तुम्हाला जी डेफिनेशन लिहायची तशी डेफिनेशन एका पेजवरती पूर्ण रेग्युलायझेशन लावून ठेवा कुठेतरी, लक्षात राहील म्हणजे. म्हणजे काही नाही, आता एका लेक्चरमध्येच लक्षात बसलं असेल. ड्रॉपआउट्स, अर्ली स्टॉपिंग, डेटा स्केलिंग, बॅच नॉर्मलायझेशन, L1 L2 6. ठीक आहे, समजलं? ओके. त्यातलंच आपण एक याच्यामध्ये त्याचे एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे, केराज ना रेग्युलायझर्स. त्याच्यातलं आपण कुठलं रेग्युलायझेशन कॉल केलं आहे? L2. ठीक आहे. रॅपिड रन. लेट सुरू झाला तर थोडा टाईम वाढवतो आम्ही. तुम्ही टेन्सर फ्लो रन करून बघितलं का तुमच्या? सर खूप हेवी आहे बरं का ते, जरा स्कायकिट सारखा नाही आहे, जरा हेवी येते, तर जरा सांभाळून वापरा त्याला. प्या प्यायचं आहे का? ठीक आहे. वी टूक त्याच एक्झाम्पलमध्ये करून बघितलं. मॉड्युलर सिक्वेन्शियल काय करतं काल सांगितलं तू? काय MT? एक empty neural network. करेक्ट, गुड. ठीक आहे. त्याला आपण ॲट डेन्स 4 काय आहे? नंबर ऑफ न्यूरॉन्स. करेक्ट. ॲक्टिवेशन फंक्शन. ठीक आहे. यामध्येच आपण रेग्युलायझेशन ॲड करतो. कशामध्ये? जेव्हा आपण आपली हिडन लेअर लाईक इनिशियलाइज करतो, जेव्हा कोड लिहितो त्याच्यामध्ये आपण ॲड करतो. ठीक आहे. रेग्युलायझेशन 0.01चं एक गुड फिट मानलं जातं. जर तुम्ही 0.1 दिलं तरी चालतं. ठीक आहे. 0.001 पण देऊ शकता, दॅट्स अप टू यू. ठीक आहे. तुम्ही कितीवरती देत आहे, तुम्ही जेवढं चेंज कराल तसं चेंज होत होतं तुम्ही. पण मग एक स्टँडर्ड जे आहे ते 0.01 आहे. ठीक आहे. 0.01 खूपच जास्त, 0.1 खूपच जास्त होऊन जातं. ठीक आहे. इट्स अप टू यू. कुठे ॲड करता रेग्युलायझेशन कळलं? ठीक आहे. रेस्ट एव्हरीथिंग इज सेम. ओके. ऑफकोर्स आउटपुट लेअरमध्ये पण ते ॲड करावं लागेल. हां, आणि मी काल एपॉक्सचं पण बोललेलो. काय करतो एपॉक्स आपण, कशामुळे ओव्हरफिटिंग होते ते पण लिहिलेलं आहे आपण, की काय एपॉक्सची साईज वाढली तर. ठीक आहे. हो, हां लिहिलं ना त्याच्यामध्ये. कमी आणि जास्त. म्हणून ते तसं सायमल्टेनियसली लिहून दिलं. ते काय म्हणतात इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. एक कमी झालं आणि दुसरं तुम्ही म्हणजे दुसरं वाढून, नॉट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, पण एक कमी झालं तर दुसरं तुम्ही वाढवायचा प्रयत्न केला तर नाही होत. ठीक आहे.
575 60साठी 1 पास. ठीक आहे. सेम काय केलं आपण, कशामुळे झालं हे, रेग्युलरायझेशन टेक्निक. आता कुठली वापरली आपण, एक वापरली. याच्यामध्ये सगळ्या वापरून पाहू. तसलं तशी ती फाईल घेतली म्हणून कर्नलने आला आहे. बाय द वे हे डेटा अनालिटिक्सवाल्यांना आला, तुम्हाला येतो का नाही माहीत नाही. कधी कधी मी एखादी फाईल पाठवली तर तुमच्या इथे रन नाही होत का, नवीन जर आपण चालू केलं, का नाही होत. नवीन फाईल चालू मी काय पाठवलं ते कर्नलचा इश्यू येतो, कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये केलेली ते प्रत्येक वेळेसच ओपन करायला लागतं. नाही. म्हणजे माझ्या लॅपटॉपमध्ये प्रत्येक वेळेसच करायला लागतं. हो का? ते शुभम वगैरे त्यांचं नाही, त्याचं काय होऊन जातं. आमचं आता नाही दोन आलं. आहेत ना करणार, त्यामुळे चूज करावं लागतं. हां, काहींचा एक असतो डायरेक्ट Direct. येऊन जाऊ. ठीक आहे, सेम एक्झाम्पल. ठीक आहे, इथे सगळ्यात पहिले काय वापरलं आपण, सगळ्यात पहिले सिक्वेन्शियल झालं, ड्रॉपआउट, बॅच नॉर्मलायझेशन. नेक्स्ट इज L1 L2 अँड रेसिग्नेट. बाय द वे बॅच नॉर्मलायझेशन स्टॅबिलायझेस ट्रेनिंग, स्टेबलाइज करते ट्रेनिंग, हे पण लिहून ठेवा. ठीक आहे. आणि नंतर sklearn डॉट प्री प्रोसेसर इम्पोर्ट स्टँडर्ड स्केलर. बॅच नॉर्मलायझेशनमध्ये हा पॉईंट टाका. ठीक आहे. ओके, चलो फर्स्ट थिंग काय करतोय आपण, हे कसे अंडर येतं, कुठ डेटा स्केलिंग लिहून दिलं ना मी, त्यात मिन मॅक्स स्केलर, स्टँडर्ड स्केलर. आता दोघांचे डिफरन्स आय होप तुम्हाला लक्षात आहे. मिन मॅक्स स्केलर आणि स्टँडर्ड स्केलर आहे का. सी फिट ट्रान्सफॉर्म केलं आहे आपण हे सगळं. ठीक आहे. अगेन बाय द वे ही प्रोसेस तुम्ही बघितली तर मॉडेल बनवायचा आधी आहे, प्री प्रोसेसिंग, इफ यू रिमेंबर. ओके, चलो एक एक पकडू. सगळ्यात पहिले जसं आपण लास्ट याच्यासाठी केलेलं, L1 L2 दोघांचे इलॅस्टिक. ठीक आहे. 8 काय न्यूरॉन्स. गुड. नेक्स्ट आपण इनिशियलाइज केलं बॅच नॉर्मलायझेशन. ठीक आहे. जे काय करतं तुमची ट्रेनिंग स्टेबलाइज करतं. ठीक आहे. नंतर हे काय सांगतंय, ड्रॉपआउट काय करतं, 30% ड्रॉपआउट होतो. करेक्ट. 30% of the neurons, randomly neurons having less importance would get dropout. हे समजा रँडमलीच बोला, कशाला दिलाय ना त्याने रँडमली, प्रॅक्टिकली जे असेल तरी ते. ठीक आहे. तर इकडे ह्यात एक हे पण होऊ शकतो ना, काय? ड्रॉपआउट मध्ये जर आपण रँडमली ड्रॉप करत आहे तर म्हणून जे तो काही बोललो important रँडमली पण जे होऊ शकतं. नाही. Base बॅच important नॉर्मल्स, यप. दॅट्स वाय तो फॉर्म्युला तसा वर्क करतो ना. आय मीन ते आर्किटेक्चरच तसं वर्क करतं ना. प्रत्येक एक जातोय, आता एक समजून घ्या, एक जातोय. ठीक आहे. हा रँडमली तुम्ही करायचं म्हणता. ठीक आहे. याच्यातलं सपोज हा इथे एवढे न्यूरॉन्स आहेत, हे आपण समजण्यासाठी एक घेतोय, एवढेच नाही बनत, खूप बनतात बरं का. ठीक आहे. हे प्रत्येकाचं एक फीचर 1, फीचर 2, फीचर 3, फीचर 4. ठीक आहे. म्हणजे सम x1 W1, x1 2 W2, x3 W3 आणि ॲड होतो. जर मल्टिप्लाय नाही होतं, मल्टिप्लाय जर झाला तर पूर्ण 0 होऊन जाईल. एक 0 झाला तर सगळं 0 होईल ना, तर ॲड होतो. ठीक आहे. तर मला याच्यात सांगा, इकडे 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 जातो आहे. ठीक आहे. प्लस याच्यात ॲड काय होतोय, बायस ॲड झाल्यानंतर कदाचित मला सांगा असं काही वेट असेल ज्याचं इम्पॉर्टंट फीचर कमी असेल. ठीक आहे. नंतर त्याला बायस पण ॲड करून त्याचं एकदा हे कमी झालं तर अल्टिमेटली हे डायरेक्टली प्रोपोर्शनल ते हे पण कमी होऊन जाईल. जेवढं कमी ते x1 तेवढं कमी होईल ना. ते कमी झाल्यानंतर तुमच्या ह्या सपोज ते जर इनिशिएटेड असेल ह्या न्यूरॉनला. ठीक आहे. असेच जर असे बऱ्यापैकी काही न्यूरॉन्स असतील, लेट्स से यू हॅव दिस 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 दिस, असे खूप असतात. ठीक आहे. त्यातले हॅविंग दिस पर्टिक्युलर कॅटेगरी ते
ड्रॉप होता, दॅट इज ड्रॉपआउट. रँडमली ड्रॉपआउट करतं न्यूरॉन्स. इम्पॉर्टंट कधी जात नाही, बट न्यूरॉन्सवरती असं काही इम्पॉर्टन्स नसतं. न्यूरॉन्स कसं समजा ते ॲक्टिवेशन फंक्शनच्या रिस्पेक्टने समजा, म्हणून मी तुम्हाला फॉर्म्युलाच्या रिस्पेक्टने सांगितलं. ॲक्टिवेशन फंक्शनच्या रिस्पेक्ट एक्स झेडच्या हिशोबाने समजा ते, ठीक आहे. वेट कशाला असतं, हे जे आहे ना याच्यामध्ये, दिस कॅरी आउट वेट, ठीक आहे. न्यूरॉनला फक्त कळतं की काय रिॲक्ट करायचं आहे. न्यूरॉनला तेच ना, लास्टला आपण न्यूरॉन ॲक्टिवेशन फंक्शनच्या हिशोबाने काय करतो, जे इकडचे न्यूरॉन्स असतात कुठले आउटपुट लेवलच्या मधले, ठीक आहे. याच्यामध्ये असे असतात जेव्हा ते पॅटर्न्स हे करतात रँडमली, ज्याच्याकडे काय कमी असेल तो इट गेट्स रिमूव्ड, म्हणजे कमी होऊन जातो, ठीक आहे. समजलं का? तुमचं लक्ष नाही आज, काय झालं? नाही आहे. ओके, मी याला काढून टाकतो. पास. कळलं का? तोच एक्झाम्पल घेतला आपण पुढे पुढे पुढे. हे सेम तुम्ही तुमचं याच्यावरतीच घेऊन बघा. अजून कोणीच इमेज रेकग्निशन वगैरे त्याला जाऊच नका, आपण गेलोच नाही अजून तिकडे. हे एकदा नीट समजलं ना, ते खूप नीट समजेल तुम्हाला, खूपच जास्त नीट. एकदा रेग्युलरायझेशन नीट समजलं तर समजे का? समजलं तर आजच्या आज ह्या तिन्ही फाईल्स पाठवतो. तिन्ही फाईल्स आहे ना तुमच्या नोटबुकमध्ये. मी एक डीप लर्निंग टाकलं पहिल्या लेक्चरला, आपण काय केलं, नेक्स्ट लेक्चरला आपण काय केलं, ठीक आहे. थर्ड लेक्चरला रेग्युलरायझेशन जे आपण आज लिहिलं ते तुमच्या भाषेत व्यवस्थित लिहा, प्लस त्याच्यावरती त्याच्यासमोर बॅच नॉर्मलायझेशनचा कोड कसा लिहितात. पूर्ण कोड नका लिहू, कोडला पण ब्रेकडाऊन करा. तसं एक गोष्ट लिहा. जर तुम्हाला कोडिंग पण एक करायचं असेल तर एक गोष्ट लिहा. समजलं? रेग्युलरायझेशनमध्ये काही कोणाला काही इश्यू येईल? काय झालं? काय करतं? काय त्या दिवशी सांगितलं होतं मी, काय करतं? का पण नाही आठवत? दोन नाही कालच्या लेक्चरला सांगितलं होतं मी. काय करतं? बरं हे काय काय करतं ते? हो का? हे काय? ठीक आहे. याला समजायचं तर थोडं एक समजण्यासारखं, एक इट वर्क्स ॲज अ इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, ठीक आहे. दिस इज ऑल्सो कम्स अंडर वन ऑफ द कंपोनेंट ऑफ आर आर्किटेक्चर, ठीक आहे. लॉस फंक्शन, ओके. तो आपल्या मॉडेलचा आपण जो हा घेतला आहे ना मॉडेल सिक्वेन्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम, हे तू प्रश्न विचारला नाही पाहिजे ना, कीवर्ड आहे का काय. जर दिसतंय मॉडेल डॉट काहीतरी आहे म्हणजे का कुठल्या ना कुठल्या ऑब्जेक्टचा तो, कुठल्या ना कुठल्या क्लासचा तो एक ॲट्रिब्यूट असेल, म्हणून तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग केली आपण. कळलं का? हा आपण एक क्लास कॉल केलेला आहे, पण मग त्या क्लासचा एक पर्टिक्युलर टास्क आहे. हा क्लास आहे ना, क्लास असाच कॉल करतो ना. तुम्ही प्रेम हे करूच नका तुम्ही आत्ता. माझं जरी तुम्हाला एक जेन्युइन सजेशन आहे, कारण की तो घरी राहून जर त्याला सगळे उत्तरं येत आहेत तर मग देर इज समथिंग यू नीड टू वर्क ऑन. म्हणजे ते एक लेक्चरला आलेलं नाही. फर्स्ट डे मी आज पहिल्यांदा भेटलो ना आपण डेटा अनालिस्टच्या बॅचला. तो करत असतो म्हणजे आमचं जेवढंफार तरी कळतं. भेट पहिल्यांदा झाली पण माहीत आहे की करतो, बट एवढं जमतं आहे ते नव्हतं माहिती की, म्हणजे आज पण त्यांना क्लासमध्येच काहीतरी विचारलं मी तर आलं. माझं घरी राहून जर त्यांना जमते, तुम्ही परत एकदा मशीन लर्निंग उचला, पहिले ML नीट करा. MLच्या रेग्युलरायझेशन टेक्निक सेमच आहे, फक्त काम करणं वेगळं आहे. पण त्याच्यात अर्ली टॉपिक वगैरे तसं नाही वर्क करत, त्याचं वेगळं आहे. ते एक करा तुम्ही, त्याच्यावरती भर द्या. त्यानंतर डीप लर्निंगला या.
कारण की पुढे जसं पिक्सल कॉन्फिगरेशन्स वगैरे येईल तर मग ते अजून काहीच समजणार नाही. कॉन्फिगरेशन सेटिंग्स हे करणं, नंतर मग व्हिडिओज तर एवढं तर नाही आपल्याकडे व्हिडिओज वगैरे, बट FPS मेजर करणं, मग ते प्रत्येक लेअरला एक प्रॉपर इनपुट देणं, एवढं तर आपण नाही करू शकत. म्हणून सांगतोय की काय होऊन जाईल मग, आत्ता करताय मागचं पण होणार नाही. तुम्हाला एक जेन्युइन सजेशन आहे, कारण की तुम्ही आता हे मला सांगा कंपाईल विचारलं, हे कोणी पण सांगेल ना. ते त्याच्यावर अहो हे डायरेक्ट हे एक ऑब्जेक्ट आहे परमेश्वर, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना, हे लगेच आपलं एक ऑब्जेक्ट बनवून ते कसलं ना कसलं ॲट्रिब्यूट आहे लगेच कळतं कारण की असं याच्यात ते येणार नाही. असे क्वेश्चन एका डेटा सायन्सच्या मुलाला म्हणजे जो करतो ना त्याने विचारलेच नाही पाहिजे. हे तुम्ही हे विचारा, तुम्ही डायरेक्ट कंपाईल म्हणताय, टेन्शन यायला लागलं मला. ठीक आहे, फर्स्ट याच्यामध्ये आपण काय काय आहे, ठीक आहे, तुम्हाला जर लिहायचं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, सगळं आपण याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे, कमेंट्समध्ये लिहून दिलेलं आहे. सेकंडमध्ये काय आपण फक्त एकच रेग्युलायझेशन टेक्निक वापरून बघितली, ती कुठली होती, L1 का L2 वापरून बघितली. थर्डमध्ये आपण सगळ्या वापरून बघितलं. कळलं आजचं लेक्चर? मस्त व्यवस्थित डोक्यात गेलं कशासाठी यूज होतं डीप लर्निंगमध्ये. रेग्युलायझेशन टेक्निक सगळ्यांसाठी सारख्या आहेत, ऑफकोर्स सारख्याच असते. कुठलं पण नेटवर्क घेऊ आपण, न्यूरल नेटवर्क उचलू, ठीक आहे, थोडेफार इकडे तिकडे चेंज होतात, ठीक आहे, पण मग जर क्वेश्चन्स खूप फॉर्म होतील एवढ्यावरच. डीप लर्निंगला तर एवढ्यावरतीच अर्ध क्वेश्चन्स निघून जातील. हां, नंतर मग ट्रान्सफॉर्मर्स वगैरेवरती विचारतात, जर कोणी तुम्ही जर जेन AI वगैरे मेन्शन केलं आहे तर मग विचारतील. कळलं का? ठीक आहे, हे असं लिहा प्लीज, असं लिहा, त्यानंतरच मग समजेल. त्याच्यासमोर कसं लिहायचं कळलं ना. लिहिलं कोड, लिहिलं कोड, पूर्ण कोड नका लिहत बसू प्लीज, तसं डोक्यातच जाणार नाही. लिहिलं त्याच्यासमोर कोड, ठीक आहे. ऑनलाईन काय डाऊट? समृद्धी, श्वेता? श्वेता, समृद्धी, काय डाऊट? नाही? No, sir. ठीक आहे, फाईन, कॅन लिव्ह. थांबा तुमचं अटेंडन्स. खुशी, ते उद्या तुमच्या बॅचचा प्रोजेक्ट करा बरं का. ते म्हणजे असं झालं, ज्या मुलांना काही समज नाही त्यांनी केलेत मस्त मस्त. त्या मुलाने बघ किती व्यवस्थित केला होता आज. त्याने दिवसभर बसून गेला, म्हणजे 2-3 ते व्हॅल्यू काउंट्स तर मीच सांगितलं त्याला करायला, त्याने दिवसभर बसून गेला. तुम्ही पण करा. काय हां काय अच्छा, ही अनुज आपलं काय आसमा सांगेल ना, काय नाव? हां, समर, श्रद्धा, घ्या ना कुठून पण, कोणी मी सांगितलं कुठला पण घ्या. समृद्धी पडवळ, श्वेता होती ना अजून, श्वेता तुपे, ओंकार महाडे, ऋषिकेश महाडे, समृद्धी पडवळ. ओके, अच्छा, ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही. थोडं लेट झालं बट ठीक आहे, लेटच सुरू केलेलं आपण. कळलं ना आजचं लेक्चर? नक्की 14 नोटबुकमध्ये पाहिजे सगळ्यांचं असं व्यवस्थित लिहिलेलं.